विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. सगळ्यांना माहिती आहे, आपण एखादं छोटंसं प्रकरण घेऊन त्याचे तुम्हाला एक्सप्लेनेशन मी व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तर बाळांनो, आज तुमच्यासाठी अजून एक नवीन मी चॅप्टर घेऊन आलोय. त्याचं नाव आहे मस्तावी आणि लसावी. आता खरे चॅप्टर मधलं मी सगळं पूर्ण चॅप्टर घेणार नाही. यातला एक छोटासा टाईप आहे का बाळांनो, की मस्तावी काढा आणि लसावी काढा, पण ज्याच्यामध्ये पॉइंट येतो. छोटासा टाईप आहे, पण तुम्हाला समजायला जरा अवघड जातो. तर अशा टाईपचे एक उदाहरण आहे काय, मस्तावी काढा आणि लसावी काढा, पण बाळांनो पॉइंट असताना बघा ना, मस्तावी काढा लसावी काढा, पण याच्यामध्ये बाळांनो पॉइंट आलाय. ते कसा काढायचा तेच आपल्याला आज बघायचंय. चला तर बाळांनो, मग त्याच्या अगोदर बाळांनो, सगळ्यांना माहिती आहे की 26 फेब्रुवारीला आपण प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपे सर हे आपण गणित आणि बुद्धिमत्ता श्री ॲप घेऊन आले. याच्यामध्ये आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या टाईपची उदाहरणं आपण त्या बॅचमध्ये देतोय. आपली ही 9 महिन्याची बॅच आहे, लाईव्ह अँड रेकॉर्डेड अशा स्वरूपाची एक बॅच आहे. आपण आतापर्यंत बेसिकचे तुम्हाला 40 व्हिडिओ दिलेत आणि त्यानंतर आपण संख्याचं प्रकरण आहे त्याचे आपण 12 व्हिडिओ दिलेत. असं आपण आज तुम्हाला मटेरियल दिले. तिथून पुढचं आपण दर 1 तारखेला आणि 15 तारखेला आपण व्हिडिओ पाठवत असतोय. तर ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली त्या विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स अतिशय छान आहेत. सगळ्यांना बॅच आवडली. उलट ते मुलं सांगतायत की बाकीच्यांनी पण बॅच घ्या, इतकं चांगलं आपण त्याच्यामध्ये दिलं. आणि मनापासून सांगतोय बॅच खूप सुंदर आहे. ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल त्यांनी बॅच ती घ्या आणि तुमचं पोलीस व्हायचं स्वप्न पूर्ण करा. बाळांनो, भरतीला अजून थोडासा टाइम आहे, तोपर्यंत बॅच पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर फास्टॅग बॅच करता येईल, रिव्हिजन बॅच करता येईल, टॉपिक वाईज काम करता येईल. जर तुम्ही भरतीच्या काळामध्ये बॅच घ्यायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला रिव्हिजनला, फास्टॅगला, टॉपिक वाईज काम करायला वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे ज्याला कोणाला बॅच घ्यायची असेल त्यांनी आताच बॅच घ्या. बॅच अतिशय सुंदर आहे बाळांनो. चला या बाळांनो, आपण मसावी आणि लसावीच बघणार आहे. त्याच्या अगोदर मला थोडंसं तुम्हाला पटवून देऊ द्या. या इकडं मला एक सांगा, मसावी म्हणजे बाळांनो नेमकं काय? मसावी तर बाळांनो याला म्हणतात महत्तम सामायिक विभाजक. तरी पण तुम्हाला याचा अर्थ कळणार नाही, मी पटवून देणारच आहे तुम्हाला. या इकडं की मसावीचा नेमका अर्थ काय हा तर आहेच आहे. पण बाळांनो मला एक सांगा रे, मी म्हणतोय मी ना 15 लिहिलाय आणि बाळांनो मी ना 20 लिहिलाय. आणि मी तुम्हाला असं म्हणतोय 15ला आणि 20ला दोघाला कुणी कुणी भाग जाईल सांगा बरं. हो का, एकने तर जात असतं हे माहितीच आहे आपल्याला. अजून 15ला कुणी जाईल, 3ने जाईल आणि 5ने जाईल आणि स्वतः 15ने पण जाणारच आहे बरं का. खरं आहे का नाही? तसं 20ला कुणी जाईल सांगा. 1ने, 2ने, 4ने, 5ने, 10ने आणि 20ने. खरं आहे का नाही? तर बाळांनो, विभाजकचा अर्थ काय माहिती आहे का, की दिलेल्या संख्येला ज्यांनी ज्यांनी भाग जातो का नाही त्यांना विभाजक म्हणतात. म्हणजे हो का, हे सगळे काय झाले, विभाजक झाले. कळला का अर्थ विभाजकचा? कुणी कुणी भाग जातो त्यांना बाळांनो विभाजक म्हणायचे नक्की. तर यांच्यापैकी मला सांगा, दोघांकड सामायिक कोण कोण आले सांगा बरं. सामायिक बघू आता, सामायिक कोण कोण आले, कोण सांगते मला. बघा, एक पण सामायिक आहे आणि बाळांनो 5 सामायिक आहे. याच्याशिवाय कोणच सामायिक नाही. आणि मग ते सामायिक आले का, त्याच्यापैकी कसला पाहिजे, मोठा सामायिक पैकी. म्हणून 5ला काय म्हणतात, मसावी. एवढा साधा सोपा बाळांनो अर्थ आहे की भाग जाणारा पैकी सगळ्यात मोठ्याला काय म्हणतात, मसावी म्हणतात. कळला का अर्थ? अजून थोडस पटवून देतो. या पुढं मला सांगा आता, एक जण 24 आहे आणि एक जण 36 आहे. आता मी लिहित बसत नाही बरं का, तुम्हीच सांगा बरं, या दोघांना पण कुणी कुणी भाग जाईल, दोघांना पण. आता 1ने जातो माहिती आहे की, 1 नका लिहू. अजून बघा बरं, 2ने पण दोघांना जाईल. अजून बाळांनो 3ने पण जाईल, 3ने जातो बरं का भाग. 4ने पण जाईल बाळांनो, 6ने पण जाईल. अजून
अजून बाळांनो 12ने जाईल. बाळांनो अजून संपले. एवढ्यांनी सगळ्यांनी जाणार आहे. आणि मीच म्हणले मसावी म्हणजे दिलेल्या पैकी सर्वात मोठा कोण आहे? 12. कळलं का सांगा? असं तुम्हाला उत्तर काढायचंय. पण जरा तुम्हाला हे अवघड जातं बाळांनो. म्हणून मसावी तोंडीच खरं तर काढता आला पाहिजे. पण ज्याला तोंडी काढता येत नाही का नाही त्यांनी बाळांनो रेषा मारून काढला तरी चालेल. पण मनापासून सांगा तुम्हाला असाच काढता आला पाहिजे की दोघांना कुणी कुणी भाग जाईल ना त्यातला सगळ्यात मोठा. पण आता शेवटी काय प्रत्येकालाच हे येणार नाही. तुम्हाला रेषा मारून पण तुम्हाला सांगावं लागणार आहे का नाही? या मग आता कसं बघा. आता मी विचारतोय 24 आणि 36 काय काढा मसावी. ऐका मी काय म्हणतोय ते बघा. तोंडी काढण्यासाठी तुम्हाला येते पण तोंडी येत नसेल तर असा काढायचा. तर ऐका मी काय म्हणतोय ते. पहिलं काम असं करायचं दोघांना तुमच्या मनात काय येते दोघांना कुणी भाग जातोय त्यांनी भाग लावायचा. दोघांना मोठ्यात मोठ्या सांगा. 6ने पण जाईल बाळांनो 12ने पण जाईल. आपण 6ने लावूया. लावा का इथं 6 लिहायचा मग मनात 6ने दोघांना भाग. 6 चोक 24 आणि 6 36. आता मला सांगा अजून दोघाला कोणी भाग जाईल? 2ने जाईल की. लावा 2ने भाग. बे 2 4 आणि बे 3 6. आता खरं सांगा अजून दोघाला कोणी भाग जाईल का? नाही. म्हणून संपलं उत्तर. यांना बाळांनो काय म्हणायचा? मसावी. करा त्यांचा गुणाकार. 6 दुने किती? 12. मगाशी पण 12 झालता का नाही? म्हणजे जर तुम्हाला अडचण वाटली तर असं करा. अजून एक दाखवतो फक्त. समजा मी असं म्हणतोय एक जण बाळ आहे 30. एक जण बाळ आहे समजा 36. बरोबर का? आणि समजा एक जण आहे 18. सांगा आता तिघांना पण कुणी भाग जाईल सांगा? तिघांना पण. हो का 2ने जाईल 3ने पण जाईल. तुम्हाला काय वाटते सांगा? 6ने पण जाईल. लावू का 6ने मी? चालतंय 6ने लावा. 6 पंचे 30. 6 6 36 आणि 6 त्रिक 18. आता सांगा अजून तिघांना कोणी भाग जाईल का? तिघांना म्हणतोय मी. तिघांना कुणीच भाग जात नाही मग उत्तर बास करायचं. दोघाला लावायचा नाही. मसावी काढताना बघा मी काय म्हणतोय मसावी काढताना लावला तर सगळ्यांनाच लावायचा. मग सगळ्यांना जात नाही ना मग बास करायचं. म्हणून बाळांनो तुमचा मसावी किती आला? 6. संपलं उत्तर. कळलं का सांगा? ओके चला तर मग आता लसावी कसा काढायचा ते तुम्हाला शिकवतोय मी. या ऐका लसावी म्हणजे काय बाळांनो ऐका. लघुत्तम. हे बाळांनो लघुत्तम सामायिक किंवा साधारण बर का विभाज्य. विभाज्य बर का ज. आता विभाज्याचा अर्थ काय माहितीये का? पाडा. काय? पाडा. उदाहरणार्थ मी असं म्हणतोय एक जण 8 आहे आणि एक जण 6 आहे आणि मी म्हणतोय यांचा काय काढा? लसावी. तर लसावी काढताना दोघांचा पाडा म्हणतात बाळांनो. दोघांना कुणी भाग जातोय नाही लिहायचं पाडा लिहायचा. म्हणा पाडा. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चोक 32 असा बर का. आणि 6चा पण लिहायचा असा. आणि मग मला सांगा आता या दोघांमध्ये सामायिक कोण कोण येते सांगा? बघा बर दोघात सामायिक कोण आलाय? बघा बर 24 आलाय का? अजून कोण कोण आहे ती बघा पण मी लिहिणार नाही. मग मला दिसला कोण? 24. अजून असणार पण लसावी काढताना सामायिक पैकी सर्वात लहान कोण आहे? 24चा मोठा असणार आहे ती. आणि म्हणून त्या 24लाच काय म्हणतात? लसावी. ही झाली खरी कन्सेप्ट की दोघांचा पाडा लिहायचा
आणि पाड्यातला सगळ्यात लहान संख्या सामायिक असणारी. पण आपण असं लिहिणार नाही बाळांनो. आपण तोंडी पण काढणार आहे आणि रेषा मारून पण काढणार आहे. कसं बघा आता, मला सांगा, एक जण 12 आहे आणि एक जण बाळांनो 24 आहे. मी म्हणतोय यांचा लसावी काढा. तोंडी येतोय का सांगा बरं मला? आला पाहिजे. 12च्या पण पाड्यात आहे आणि 24च्या पण पाड्यात आहे. असा कोण आहे रे दोघांच्या पाड्यात असणारा? 24. नाही वे, 12 दुने 24 आणि 24 एके 24. आला का नाही? म्हणून 24 काय आहे? लसावी. पण समजा तुम्हाला येत नाही, 90% पोरांना येत नाही बरं का, 90% पोरांना का ते हेच करतात. तर मी किती जरी शॉर्टकट सांगितलं का नाही अजून, तर तुम्ही करणार नाही. मी हेच शिकू द्या मला. या आता बघा, इथं 12 लिहा आणि बघा इथं 24 लिहा. मग तुम्हीच सांगा, दोघाला कुणी भाग जाईल? 6ने. म्हणा मग, 6 दुने 12 आणि 6 चोक 24. अजून दोघाला कोणतरी भाग जातोय? 2ने नव्हे जायचं, लावा भाग. बे एक बे आणि बे दुने 4. एक सांगू आता, आता संपला भाग लावायचा. लसावी काढताना ऐका मी काय म्हणतोय. लसावी काढताना बघा, हे पण घेतात आणि हे पण घेतात. कळलं का बघा? याला म्हणतात सामायिक, याला म्हणतात असामायिक. दोघं सुद्धा घ्यायचे. घ्या बरं मग. 6 दुने काय 12 आणि गुणुले यांचा पण गुणाकार करा. बे एक बे आणि 12 दुने काय 24. संपलं का? याला म्हणायचे लसावी. लसावी काढताना हे पण घ्या आणि ते पण घ्या. कळलं का? पण खरी अडचण इथे बानो तिघ असल्यावर. की आता बघा कसं फसताय तुम्ही आता. उदाहरणार्थ 36, 24 आणि 72 आहे. मी या तिघांचा लसावी काढा म्हणतोय. एक सांगू का, तोंडी पण काढता येतो. कसा माहिती आहे का? याच्यापैकी सर्वात मोठा कोण आहे ना, त्याला गोल करायचा. कोण? 72. त्याला लपवायचा आणि बाकीच्या दोघांचा पाडा म्हणायचा. बघा बरं, त्यांच्या पाड्यात 72 आहे का? 36 दुने 72 आहे. 24 त्रिक 72 आहे की. म्हणून लसावी किती आहे? 72. पण तुमचं पाड कुठं पाठ असतं? म्हणून का आम्हाला असं सांगता येत नाही बघा. म्हणून आम्हाला रेषा मारून शिकावं लागतंय. का तर तुमचं पाडच पाठ नसतं. म्हणून ज्याचं पाड पाठ आहे ती करणार तसा तोंडी. ऐका आता कसा काढायचा, ऐका आता. 36, 24 आणि 72 लसावी काढताना ऐका मी काय म्हणतोय ते. पहिलं काम काय करायचं? तिघांना कुणी भाग जातो शोधायचं. तिघांनाच बरं का. तिघांना कुणी भाग जाईल? मला कळला बाबा. 12ने जाईल का बघा. जावा. 12 त्रिक 36, 12 दुने 24 आणि 12 सक 72. आता मला सांगा, तिघांना कुणी जाईल का? तिघांना नाही. तिघांना कुणी जात नाही. ऐका, फक्त लसावी काढतानाच असं करायचं. काय की तिघाला नसेल जात तर दोघाला लावला तरी पण चालतो. कशामध्ये? लसावीत. मसावीमध्ये नाही. नीट ऐका मी काय म्हणतो ते. फक्त लसावीमध्ये तिघाच्या ऐवजी दोघाला लावला तरी पण चालतो. मग सांगा बर, कुठल्या दोघाला लावू मी? बघा, या दोघाला लावू का? 3 ला 6 ला 3ने जाईल का? लावा मग. 3 एके 3. याला 3ने जाणार नाही, तसाच ठेवा. आणि 3 दुने 6. उत्तर संपलेलं नाही का सांगा बर? अजून दोघाला कोणतरी जाईल. बघा बरं, या दोघाला 2ने जाईल का? लावा 2ने मग. तसाच बे एक बेन बे एक बे. आणि आता लसावी काढताना काय म्हटलंय? इकडचं पण घ्यायचं. 12 त्रिक 36 आणि 36 ला 2ने गुणाबर आलं 72. आणि इकडचा एक एक काय एक काय लिहायची गरज आहे? संपलं की. आला का नाही 72 लसावी? मग अशी असा चालता का नाही? पण तुमचं पाड पाठ असते तर लवकर येतो बघा. तुम्ही लय करून याच्या नादीला खरं लागायचं नसतं, पण तुम्ही आमचं ऐकत नाही. तुम्ही पाड पाठ करत नाही बघा. बरोबर का? या
आणि शेवटचे बघतोय मी 18. ऐका रे, समजा आहे 9 आणि 36 आहे. यांचा मला लसावी काढायचा आहे. तुम्हीच सांगा, पहिलं काम काय? तिघांना कोणी जातो ते शोधायचं बरं का. सांगा बरं. 9 लावू का? 9 जाईल. 9 दुने 18, 9 एके 9, 9 चोक 36. आता तिघांना कुणी जाणार नाही, पण लसावी काढताना दोघाला लावला तरी पण चालतो ना. लावा मग 2 ने. बे एक बे 7 बे 2 4. संपलं की. आता काय दोघाला जातोय का कोणी? संपलं. आणि मग लसावी काढताना घ्या हे पण आणि हे पण. करायांचा गुणाकार 9 दुने 18 आणि करायांचा गुणाकार बे एक बे 18 दुने काय 36. संपलं उत्तर. बघा बर किती सोपं झालं असतं का नाही. पाठ असतील तर तिघांच्या पाड्यात 36 आहे का नाही. 36. मग ह्याच्या नादीला लागायचं नाही. ओके, चला आता उदाहरणं सोडवायची कशी ते आपल्याला आता बघायचं. सगळ्यात महत्वाचं बाळांनो, की पॉइंट आल्यावरती माझं वाक्य नीट ऐका. पॉइंट आल्यावर पॉइंटच्या पुढची घरं समानच पाहिजेत, तर मसावी लसावी काढता येतो. मग तुम्ही सांगा आता, इथं पॉइंटच्या पुढे किती घर आहेत? 2 घरं. आणि इथं पॉइंटच्या पुढे किती घर आहे? एकच घर आहे. समान घरं असल्याशिवाय मसावी लसावी काढता येत नाही बरं का. मग मला सांगा, इथं 2 घर आहेत तर इथं पण 2 घरं आपण घ्यायची. मग काय करायचं माहितीये का? जितकी घरं कमी पडतील तेवढे 0 घ्यायचं. म्हणजे कोण झाला सांगा? बघा बरं, स्टार्ट झाला का? आणि आता अंक उरलं कोण कोण सांगा बरं मला. हा पॉइंट नसेल तर 48 आणि हा 160. बघा बरं, कारण पॉइंटच्या पुढे मी 1 0 वाढवलं ना, झाली का ना 2-2 घरं. मग खरं सांगा, आपण किती घरे ऍडजस्ट केले ती? या 2 घरं ही साईडला असं माहिती असू द्या. 2-2 घरं. आणि आता मसावी काढायचा आहे. तोंडी येणार आहे का बघा. नसेल तर आपला नियम ठरलाय रेषा मारून. चला सांगा मला आता, दोघाला कुणी भाग जाईल? मला तर कळलंय बाबा. 8 ने पण जाईल आणि 16 ने पण जाईल. कशाने लावू सांगा? 8 ने लावू. चला, 8 सक 48, 8 दुने 16 म्हणजे 20. अजून या दोघाला कुणी जाईल सांगा बरं? 2 ने. बघा बरं, जाईल का? 2 ने. बेत्रिक 6 आणि बेधाय 20. संपलं. याच्यानंतर या दोघांच्या पुढं दोघाला कुणी भाग जाणार आहे का? नाही. संपले की उत्तर. मग संपलं की. मसावी किती आला? 8 दुने काय 16. संपलं उत्तर. पण हे उत्तर नाही, आपल्याला पॉइंट मध्ये आलत का नाही. मग पॉइंट देण्यासाठी जेवढी घरं आपण ऍडजस्ट केलं ती तेवढी घरं सोडून पॉइंट द्यायचा. मग किती घरं ऍडजस्ट केलं ती? 2-2 घरं. या 2 घरं अलीकड आणि द्या पॉइंट. संपले की उत्तर. 0.16 काय झाला बाळांनो? मसावी. म्हणजे काय कळलं सांगा बरं? फक्त पॉइंट बाजूला काढायचा आहे आणि नंतर उत्तरात द्यायचं आहे. संपला. अजूनही बघू आपण. हा, आता बाळांनो 3 जण आले बघा. याच्यात पॉइंटच्या पुढं एकच घर आहे, इथं 2 घर आहेत आणि बाळांनो इथं तर पॉइंटच आला नाही. मग आपल्याला पॉइंट घ्यावा लागतो आणि घरे ऍडजस्ट करावं लागतात बरं का. मग सांगा मला आता, इथं मी पॉइंट देणार आणि घरे ऍडजस्ट करणार. किती घरे ऍडजस्ट केली माहिती आहे का? 2. का सांगा बरं? कारण इथं 2 घर आहेत, मग मी इथं बी 2 घरे घेतली बघा. 1 0 वाढवला. इथं 2 घर झाली, इथं 2 घर वाढवली. आणि आता सांगा मला कोण कोण आले सांगा बरं आता. 2250 झाला बघा. 75 झाला बघा, आहे का नाही. आणि हा 1500 झाला. कळतंय का बघा? 0 सुद्धा घ्यायचे. इथं का नाही घेतला? तिथं घर आहेत ना तेवढी, मग त्यात कशाला वाढवायचे ती?
आणि एवढ्या सगळ्यांचा बाळांनो मसावी काढायचा आहे. आता फसला का नाही? काय सुद्धा अडचण नाही बाळा. चला सांग मला आता, सगळ्यांना कुणी भाग जाईल? लगेच कळते 25 ने जाईल. 25चा पाडा आलाच पाहिजे. म्हणा पाडा 25 9 250 शून्य हाय असा. 25 त्रिक 75 बरोबर आहे. 25 सख्ख 150 150 बरं का, आणि 1 शून्य तसाच. चला अजून तिघाला कोणी भाग जाईल? मला तर कळलं. तिघांना साहजिक काय करे, तिघांना 3 ने भाग जाईल. का भाग 3 त्रिक 9 म्हणजे 30, 3 एके 3, 3 दुने 6 म्हणजे 20. आता खरं सांगा, अजून तिघाला कोणी भाग जाईल का? संपलं. म्हणून बाळांनो मसावी करायांचा गुणाकार 25 त्रिक 75. पण हे उत्तर नाही. आपण किती घरे ऍडजस्ट केल्या ती पॉईंटच्या पुढं? 2 घरं. या 2 घरं अलीकड. संपलं उत्तर. किसको नाही कलिया? सांगा बाबा. सगळ्यांना भाग गेला पाहिजे तर भाग लावायचा. कधी? मसावी काढताना. आता ह्याला पर्यायच नाही रेषा मारून केल्याशिवाय. ओके या पुढचं. आता या, आता जरा सोपं झालंय. बघू काय सोपं झालंय. बाळांनो पॉइंटच्या पुढं बघा 3 घरं आलेत या. पॉइंटच्या पुढं 3 घरं आलेत या. पॉइंटच्या पुढं 3 घरं आलेत या. मग मला सांगा, प्रत्येकाच्या पुढं 3 घरं आहेत, तर कोणाला तरी घरं कमी पडली का? नाही, तीच कमी पडली. मग काय शून्य वाढवायची गरज आहे का? नाही वाढवायचं. डायरेक्ट मसावी काढा घेऊ आपण. चला पुन्हा कोणाचा? 17चा, 119चा आणि 136चा. चला आता कोण सांगते बघू आपण. सांगा पहिलं काम, सगळ्यांना कुणी भाग जाईल? हा 17 जर मूळ संख्या असेल तर भावने 17नेच भाग जाणार की. बघा जातोय का नाही? बाकीचा कुणीच जाणार नाही. 17 1 17. बघा पाडा किती महत्वाचा आहे. 17च्या पाड्यात 119 आहे. किती? 37 7 आहे. आणि 17 8 136 आहे बघा. आहे. आणि मग मला सांगा आता, तिघांना कुणी भाग जाईल का? नाही. म्हणून बाळांनो तुमचा मसावी कसा काढायचा? तर फक्त 17च आला. आणि तुम्हीच सांगा घर किती बाजूला ठेवलेत? या 3. या 3 घर अलीकड. 1 2 कमी पडला म्हणून 0 पॉइंट आणि 0. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा? कळलं का पाड्यांची किती गरज आहे? नाहीत पाड्या पडताना मी काय करू? कारण ह्याला 17च्या दुसऱ्या कुणीच भाग जात नाही. एकमेव 17ने भाग जातोय. ओके चला. हा आता कार्यकर्त्यांनो आलाय लसावी. मग खरं सांगा आता, इथं पॉइंटच्या पुढे एकच घर आहे, इथं 2 घर आहेत. मग मला ऍडजस्ट करावं लागतं का नाही घर? याला कमी पडला 1 म्हणजे हा कोण झाला? पॉइंटच्या पुढं 40 झाला का? बघा बरं 40 झाला का? आणि तो किती झालाय? फक्त 6 झालाय. 60 नाही बरं का, हा फक्त 6 आहे. तुम्हीच सांगा आता दोघांच्या पाड्यात कोण आहे? कळलं तर ठीक, नसेल तर रेषा मारू. बघा बर. चला दोघांना कुणी भाग जाईल रे? एकमेव पर्याय 2 ने. बघा बरं 2 ने जातोय का? 2 दुने 4 म्हणजे 20 आणि 2 त्रिक 6. खरं सांगा आता, परत या दोघांना कुणी भाग जाईल का? 20 ला आणि 3 ला कुणीच जाणार नाही. संपलं. लसावी काढताना फसू नका बरं का. मगाशी मी सांगितले लसावी काढताना हे तर घ्यायचे, पण हे सुद्धा घ्यावे लागतात. कशात? लसावीमध्ये. 20 त्रिक 60 आणि करा की गुणाकार 120. पण ठरलंय काय? पॉइंटच्या पुढे 2 घर आहेत. या 2 घर अलीकडून द्या पॉइंट.
संपले उत्तर मग. याचं उत्तर 1.20 नाही बरं का, 1.2. शून्य लिहायचा नसतो कारण तो पॉईंटच्या पुढे आहे. कळलं का बघा, संपलं उत्तर. लसावी काढताना हे पण घेतात आणि हे पण घेतात, शिल्लक असणारे बरं का. ओके, चला पुढं. कसं काय डेंजर आहे का नाही, त्यासाठी पाठ पाहिजे. तुम्हीच सांगा आता. पॉइंट आलाय, पॉइंटच्या पुढे 2 घरं आहेत. हो का, इथं पण 2 घरं आहेत, फक्त इथंच नाही. मला ऍडजस्ट करावं लागेल 1-0 देऊन. मग सांगा बरं कोण कोण आला. 12 आला, 360 आला आणि 108 आला, बरोबर का. आणि सांगा आता मला या तिघांना कुणी भाग जाईल. मला तर कळले बाबा. 12चा पाडा बघा बरं, सगळं 12च्या पाड्यात आहेत. आला पाहिजे तर मी काय करू, नसेल लाव 2चा भाग, लाव 3चा भाग आणि बस खेळत. मग 12चा पाडा बघू. 12 1 12, 12 त्रिक 36 शून्य आहे असा, आणि 12 9 108. आता खरं सांगा या तिघांना परत कुणी भाग देईल. तिघांना बघा, आता तिघांना कुणीच जाणार नाही, पण लसावी काढताना दोघांना लावला तरी पण चालतो. म्हणलंय का नाही मी, चालतंय का नाही दोघाला. कुणी लावा 3 ने भाग, मग 3 10 30 आणि 3 त्रिक 9. बघा बर, आता मात्र परत दोघाला कुणी भाग जात नाही. संपलं आता. मग मग सांगा लसावी काढताना काय ठरलंय. इकडचं बी तिकडचं बी. इकडचं कोण आहे, 12 त्रिक 36 आणि इकडचं कोण आहे तर 10 त्रिक 30. संपलं की. आणि या दोघांचा गुणाकार मला तर येतोय बाबा. 36 ला जर 3 ने गुणलं तर 108 येतं आणि 1-0 तसाच द्या. आणि सांगा मग किती घरे ऍडजस्ट केली ती, 2-2. या 2 घरे अलीकड. संपले उत्तर मग 10.8. हा झाला तुमचा काय लसावी. संपलं, शून्य लिहायचा नाही. महत्वाचं काय सांगा बाळांनो, बघा हेच की तिघाला नाही गेला तर दोघाला लावायचा कधी, लसावी मध्ये. ओके, चला अजून एक बघू आपण. शेवटचं एक उदाहरण बघू एवढं बाळांनो. खरं सांगा आता मला, पॉइंटच्या पुढे एक घर, हो का 0.2 आहे. हा पॉइंटच्या पुढे 2 घर आहेत. मग मला सांगा याला एक घर वाढवला का नाही, 2 घरं झाली. पण याच्यात काहीच नाही, म्हणजे 4च्या पुढं पॉइंट देऊन 2 शून्य वाढवावी लागतील. बघा कळतंय का, बघा झाले का 2-2 घर सगळीकडे. आणि आत्ताच सांगा पुन्हा कोणाचा लसावी, 20चा, 400चा आणि 8चा. सांगा मला आता सगळ्यांना कुणी कुणी भाग जाईल. मला तर कळलं. बघा बाई 4 ने जाईल का, जाऊ 4 ने भाग. 4 25, 4 1 4, 2 0 तसाच आणि 4 2 8. आता खरं सांगा लसावी काढताना तिघाला नसेल जात तर दोघाला लावला तरी पण चालतो. मग सांगा बरं कोणत्या दोघाला लावायचा. या दोघाला लावू की आपण 5 ने, लाव 5 ने. 5 1 5, 5 2 10, 0 तसाच 2. काही जाणार नाही 5 ने भाग. पण संपलं नाही, अजून या दोघाला 2 ने जाईल. बघा लावू की मग 2 ने. 1 तसाच, बे 10 20 आणि बे 1 बे. संपलं. आणि आता लसावी काढताना इकडचं पण आणि तिकडचं पण. इकडचं कोण आहे, 4 25 आणि 20 2 40 आणि गुणले इकडचा 10 1 10. करा की गुणाकार मग 400. पण
ठरलंय काय पॉइंटच्या पुढे 2-2 घरं. या की 2 घरं अलीकड आणि त्या पॉइंट म्हणजे बाळांनो याचं उत्तर फक्त 4 आलं. आणि मग यांचा लसावी किती 4. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. अशा प्रकारे बाळांनो आज आपण काय बघितलंय लसावी काढणं कशाचा पॉइंट आल्यावरचा पॉइंट. त्यामुळे हे खरं तर लय मोठं प्रकरण आहे पण मी तेवढ्या टायमिंगमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. लसावीची मी अख्खं एक प्रकरण मी घेणार आहे 1.5 तासाचं. त्यावेळेस हे सगळं अजून क्लिअर होईल. आता एवढ्या पुरतं पास. फक्त मला महत्वाचं काय माहिती आहे का पॉइंट आल्यावर काय करायचंय एवढंच सांगायचं होतं. याच्यासाठी बघा आजचा व्हिडिओ मी घेऊन आलोय. तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. जे आपले व्हिडिओ नवीन मुलं बघतायत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मी बरेच वेळा तुम्हाला सांगतोय तुम्ही कमेंट करत नाही. व्हिडिओ मात्र 5-5, 10-10 हजार लोक बघताय. कमेंट करत नाही, लाईक पण करत नाही. तर तेवढं तरी करा म्हणजे अजून मला तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येता येतील. काही पोरांनी कमेंट केली म्हणून तरी बघा मी घेऊन आले प्रकरण. कमेंट केली त्यांनी हे प्रकरण मी आणलं या. तर तुम्ही समजत असेल तर लाईक करा आणि कसं वाटतंय ते मला कमेंट करून सांगा बाळांनो. आजच्या पुरते एवढंच. उद्या आपण परत भेटूया. धन्यवाद.